हाय, हॅलो, नमस्ते. मॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत जळगावी भरीत कसं करतात. मस्त कळण्याच्या भाकरीसोबत हे अप्रतिम लागतं. याकरता आपण हे जळगावी मोठे वांगे घेतलेले आहेत भरताचे, आणि हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर भाजण्याआधी याला आपण कट करून घेणार आहोत. आतमध्ये पर्यंत नाही, पण असं वरच्यावर याला छान कट करायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही या पद्धतीने अशी पूर्ण रेष मारून एक हलका कट देऊ शकतात, किंवा असं मध्ये मध्ये वांग्याला छोटे छोटे कट्स देखील देऊ शकतात. याचं कारण असं आहे की ह्याने वांगे छान आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅसवर ठेवल्यानंतर हे फुटत नाही. आपण हे डायरेक्ट जर ठेवले तर आतमध्ये वाफ जमा होऊन मध्येच ती फुटण्याची शक्यता असते. आता या पद्धतीने आपण याला आलटून पालटून छान व्यवस्थित पूर्ण भाजून घेणार आहोत. छान ते शिजले पाहिजे तसे छान मस्त याला भाजून घेणार आहोत या पद्धतीने. आणि आता आपण याला कट दिल्यामुळे हे छान आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजले जाणार आहे. हे भरीत आपलं आता असं वांग्याचं जे आपण करणार आहोत हे जळगाव पद्धतीने करणार आहोत. यामध्ये फक्त ठेचा वापरला जातो, बाकी दुसरं काही टाकत नाही. तर आपण इथे आता बघूयात की आपले वांगे छान भाजले गेलेले आहेत. आणि याला पण तेल न लावता भाजलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावून देखील भाजू शकतात. तर याचं आता हे गार होत आले की आपण याचं हे वरचे साल काढून घेणार आहोत. या पद्धतीने आपण ह्याचा हळूहळू करून तुम्ही ते बघू शकतात वांगे छान मस्त भाजले गेलेले आहेत. वरचं साल अगदी सहज निघत आहे. या पद्धतीने आपण याचे सगळे साल काढून घेणार आहोत. आणि साल काढून झाले की आपण याला ठेचून घेणार आहोत. अगदी याला बारीक करून घ्यायचं आहे. छान वांग तुम्ही इथे बघा कोवळं होतं छान, त्याच्यामुळे मस्त शिजलेलं आहे. आणि हे या पद्धतीने स्मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल, कुठेही त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही. खाताना मग ते जाड जाड मध्ये येत नाही. या पद्धतीने जर तुम्ही बारीक करून घेतलं तर तुम्ही ते बघाल एकसारखं बारीक झालेलं आहे. हे आपलं असं वांग आपण इथे ठेचून घेतलेलं आहे. आणि आता यासाठी जे लागणारं बाकीचं साहित्य आहे फोडणीसाठीचं, ते आपण इकडे घेतलेलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये याची फोडणी छान तयार होते. इथे आपण या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या कमी तिखट असतात, आणि ह्या आहेत तिखट मिरच्या. ह्या मी तव्यावर तेल न टाकता भाजून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला ह्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. तर हे जे बाकीचं साहित्य आहे आता इथे आपण घेतलेले आहे लसूण. साधारण 1 कांडी लसणाची आपण इथे घेतलेली आहे. ह्या 20-22 पाकळ्या आहेत. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे शेंगदाणे. हे 1 मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि कोथिंबीर. आपण यामध्ये भरपूर कोथिंबीर वापरू शकतो. तर आता आपण ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या वेगळ्या आणि लसूण वेगळा वाटून घेणार आहोत. तर आपण कढईमध्ये तेल टाकूया. यामध्ये भरपूर तेल वापरलं जातं. फक्त एकदम ते टाकायचं नाही, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. ते कसं मी पुढे दाखवते. तर ह्या तेलामध्ये आपण ज्या कमी तिखट मिरच्या होत्या त्या टाकून तळून घेणार आहोत. फक्त इथे एक राहून गेलेला आहे. मिरच्या टाकण्याआधी मी त्याचे पोट फोडलेले नाही, म्हणजे त्याला मध्ये कापून घेतलेलं नाही. तर तुम्ही ते तेवढं कराल, म्हणजे मिरची तेलात टाकल्यानंतर उडणार नाही आणि ती अंगावर उडणार नाही. तर मिरची तेलात टाकण्याआधी मधून कट करून घ्या. आता इथे आपल्या मिरच्या ह्या छान तळल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये. हे आपण काढून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे शेंगदाणे. शेंगदाणे देखील आपल्याला याच्यात छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मस्त त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मिरच्या काढून झालेल्या आहे, यामध्ये टाकूयात शेंगदाणे. खरपूस भाजून घेणार आहोत. आणि माझं शेंगदाणे भाजणं तर तोपर्यंत तुम्ही एक लाईक कराल, शेअर कराल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आपले शेंगदाणे छान भाजून झाले, तळून झालेले आहेत. त्यामध्ये आपण टाकलेलं आहे 1 चमचा जिरं, आणि जी मिरची आपण वाटून घेतलेली होती तिखट ती टाकलेली आहे.
त्यानंतर लसूण आपण यामध्ये बारीक करून टाकलेला आहे आणि हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवलं जाईल इथपर्यंत आपण याला 2 मिनिटासाठी छान परतवून घेणार आहोत. आणि यानंतर यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. ह्याला हलवून झालं की आपण जे वांगे शिजवून ठेवलेले आहेत, बारीक करून घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकणार आहोत आणि ते छान परतवून घेणार आहोत व्यवस्थित. आधीच आपले वांगे व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता वांगे छान शिजलेले आहेत. एकसारखे ते बारीक झालेले आहेत. ते आपण आता यामध्ये टाकून घेऊया. जळगावचं भरीत खास याच्यासाठी प्रसिद्ध असतं की ते झणझणीत असतं आणि त्याला बऱ्याच ठिकाणी ठेचा भरीत देखील म्हटलं जातं, कारण हे फक्त मिरची आणि दाणे ह्याच्याच हेच वापरून बनवलं जातं. आपण यामध्ये बघितलं तुम्ही बाकी दुसरं जास्त काहीही टाकलेलं नाही. यामध्ये आपले रेग्युलरचे दुसरे मसाले कुठलेही टाकले जात नाही. फक्त भरपूर मिरची आणि कोथिंबीर, लसूण वापरून हे केलं जातं, जे आपण ठेच्यासाठी वापरतो. म्हणून याला ठेचा भरीत देखील म्हटलं जातं आणि हे कळण्याच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं. तर आपण यामध्ये आता टाकलेली आहे कोथिंबीर आणि याला छान एकसारखं हलवून घेणार आहोत. सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि एकसारखं करून याला छान 2 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच स्टेजला आपण टाकणार आहोत तेल. तर सुरुवातीला आपण एक मोठा चमचा तेल टाकलेलं होतं आणि आता परत 1 चमचा तेल यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत परत थोडीशी कोथिंबीर. एकसारखं छान हे हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला याला फक्त 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. आपलं भरीत तयार होईल. तुम्ही ते बघू शकता अगदी सहज, सोपं आणि झटपट तयार होणारं हे भरीत, चवीला अप्रतिम लागणारं, खूपच चविष्ट होतं आणि कळण्याच्या भाकरीसोबत हे भरीत खाल्लं जातं. कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारी वापरली जाते, त्यामध्ये काळी उडदाची डाळ वापरली जाते, थोडेसे मेथीदाणे आणि धना वापरला जातो आणि ते दळून आणून जे पीठ असतं त्याची जी भाकरी बनवली जाते त्याला कळण्याची भाकरी म्हणतात. आता ही पद्धत थोडीफार वेगळीही असू शकते. काही जण मेथीदाणे टाकतात, नाही टाकत, धने टाकतात, नाही टाकत, पण उडीद आणि ज्वारीपासून जी भाकरी बनवली जाते त्याला कळण्याची भाकरी म्हणतात. आपलं इथे हे वाफवून तयार आहे. असं मस्त छान गरम गरम तळून घेतलेल्या मिरची सोबत, कांदा आणि कळण्याच्या भाकरीसोबत आपलं भरीत खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. कसे झाले आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.